पेजवर आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले कुटुंब प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी 30 मिनिटाच्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला संबोधित केलेले आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर माझ्यासहित महाराष्ट्रातल्या अनेक जनतेच्या मनात अनेक प्रश्न आणि काही डाऊट्स समोर आलेले आहेत। तर आज या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही काल वक्तव्य केलेलं आहे या अनुषंगानं मी काही खुलासा मागू इच्छितो आणि काही खुलासा करू इच्छितो। सर्वात प्रथम माननीय मुख्यमंत्री म्हणाले की गेल्या 1 वर्षापासून आपण कोरोना नावाच्या एका विषाणूशी लढतोय। खरं आहे का मुख्यमंत्री महोदय? 1 वर्षापासून आपण लढत होतो, पण सातत्य राहिलं का? आपण म्हणताय की या विषाणूला रोखण्यात आपण यशस्वी झालो होतो, किंबहुना आपण आपले हत्यारही टाकली होती। का टाकली होती हत्यार? युद्ध संपलं होतं का? विषाणू संपलं होतं का? महाराष्ट्रातून हद्दपार झालं होतं का? ज्या पद्धतीनं चायनानं किंवा काही देशांनी केलं त्या पद्धतीनं त्या स्टेजवर आपण पोचलो होतो का? मग आपण हा युद्ध का अर्ध्यामध्ये थांबवलं होतं? आपण म्हणताय की जनतेनं हे युद्ध थांबवलं नव्हतं, सेनापतीनं थांबवलं होतं। आम्ही सैन्य आहोत, पण आपण सेनापती आहात आणि आपणच हे युद्ध थांबवलं होतं। कारण सप्टेंबर महिन्यामध्ये आपण पहिल्यांदा जी महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान आहे त्याच्या स्टाफला कमी केलं। जे नर्सिंगचं स्टाफ आपण जिल्हा न्याय भरती केलं होतं ते नर्सिंगचे स्टाफ हे आपण ऑक्टोबर नोव्हेंबरपासून महिन्यानं टप्प्याटप्प्यानं कमी केलं। काही लोकांना तर महिना 2 महिने 4 महिन्याच्या पगारी भेटलेल्या नाहीत। असं हजारो लाखो लोकांचा स्टाफ आपण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापासून त्यांचे कॉन्ट्रॅक्ट जे खाजगी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून भरती केली होती त्यांना आपण काढून टाकलेलं होतं आणि आपण चाचण्यासुद्धा सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरपासून टेस्टिंग किट नाही आहेत, शॉर्टेज आहे असे निमित्त करून सगळे चाचणी केंद्र टप्प्याटप्प्याने कमी केले होते। मूळ चूक तिथं झालेली आहे की आपण कोरोनाला हरवलं या गैरसमजातून आपण हे युद्ध अर्ध्यामध्ये सोडलेलं आहे आणि सोडलं होतं। त्यामुळंच फेब्रुवारी महिन्यापासून आपल्या इथं रुग्ण वाढीस आलेले आहेत। आपण म्हणताय की होळीनंतर शिमगा सुरू झाला, नाही, होळीपर्यंत आपण एका पीकच्या स्टेजवर आलेलो आहोत। अजून इथं पीक वर जाऊ शकतो, परंतु महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या वाढीचे आकडे हे 15 फेब्रुवारीपासून सुरू होतं आहे आणि सरकार खडबडून जागा झाला मार्च उजाडल्यानंतर। तेही मार्चच्या 5-10 मार्चच्या नंतर आपण सांभाळलो स्वतःला आणि नंतर चाचण्या वाढवल्या आणि काही स्टेप घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला वाटते की आपण जे शिथिल केलं होतं मधल्या काळामध्ये ही चूक शासनाची होती, प्रशासनाची होती। शिथिल म्हणजे मार्केट चालू करण्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही, ते सुरू व्हायला पाहिजे होतं, पण आपली यंत्रणा आपण जी शिथिल केली होती, आपण चाचण्या कमी केल्या होत्या, त्यामुळे आपण कुठंतरी कमी पडलोत हे आपण उदार मनानं स्वीकारलं पाहिजे। आता हे आकराड स्वरूप धारण केलेलं जे रूप समोर आलेलं आहे आणि आपण म्हणताय की चाचणी केंद्र आपण 2 होते ते 500 लॅब केलेले आहेत। मधामध्ये 500 लॅब सुरू होत्या का? हे आता ठीक आहे, आता तुम्ही प्रयत्न करून या 500 लॅब पूर्णतः ॲक्टिवेट करा। 1,82,000 चाचण्या आपण पर डे करतोय, तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येला लक्षात घेऊन टेस्टिंगमध्ये सुद्धा जर आपण 2 लाख पूर्ण करू शकत नाही आहे तर आपण टेस्टिंगमध्ये खूप चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। 70% RT-PCR आणि 30% अँटीजेन टेस्टबद्दल आपण बोललो आहे, पण अनेक असे रुग्ण आहेत ज्यांचे अँटीजेन किंवा RT-PCR सुद्धा निगेटिव्ह येत आहेत, पण त्यांचं लंग्समधलं इन्फेक्शन वाढलं आहे हे CT स्कॅन केल्याशिवाय, एक्सरे केल्याशिवाय किंबहुना काही रक्त चाचण्या केल्याशिवाय समोर येत नाही आहे। त्याच्यासाठी आपल्याकडं CT स्कॅनची यंत्रणा आपण किती वाढवली होती हे सुद्धा प्रश्न समोर येतो आहे। इतर राज्यामध्ये रुग्ण नाहीत, आपल्या राज्यामध्येच का या प्रश्नाचं आपण म्हणतायत की मी उत्तर देऊ शकत नाही, मी उत्तर देणार नाही। का देणार नाही साहेब? उत्तर तर द्यावं लागेल ना, कारण आपल्या शेजारच्या राज्यांमध्ये सुद्धा आकराड स्वरूप धारण केलेलं विषाणू होतं ना। मग आज तेलंगणामध्ये नाही आहे, कर्नाटकमध्ये नाही आहे, आपल्या शेजारच्या कोणत्याच राज्यामध्ये जर इतकी रुग्णसंख्या नाही आहे तर महाराष्ट्रामध्येच का आहे? कारण आपण उत्तर देऊ इच्छित नाही की आपल्याकडे उत्तर नाही आहे। जर उत्तर नसेल तर मी सांगतो की महाराष्ट्र एक केंद्रबिंदू आहे। रेल्वे असो, हवाई मार्ग असो, प्रत्येक माध्यमातून देशभरातील नव्हे
तर जगभरातून लोक महाराष्ट्रात येतात. आपण त्यांच्या चाचण्या न करता त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरमध्ये त्यांचा शिरकाव होऊ दिलं, म्हणून हे जगभरातले रुग्ण आपल्या महाराष्ट्रात आले आणि चाचण्या नसल्यामुळं हे फोफावलं आहे आणि इतकं कम्युनिटी स्प्रेडच्या लेवलपर्यंत हे वाढलेलं आहे. म्हणून आपण ही जबाबदारी घेणार आहात का? मुख्यमंत्री साहेब, तुम्ही कुटुंबाचे प्रमुख आहात, तुम्हाला विलन ठरवायची आम्हाला काही गरज नाही आहे, पण तुम्ही कुठं चुकलात तर हे कोणीतरी सांगायला पाहिजे ना. आपल्या चुकाचं पण आत्मचिंतन, आत्मविश्लेषण आपल्याला करावं लागेल ना. आपण प्रत्येक विरोध करणाऱ्या किंवा एखाद्यानं जर तुमच्या चुका दाखवल्या किंवा काही टीका केली तर तुम्ही त्याला आपलं शत्रू का मानताय? ते तुमचे शत्रू नाही, कारण निंदकाला तर आपल्या परंपरेनुसार, महाराष्ट्र धर्माची जी परंपरा आहे की निंदकाचे घर असावे शेजारी, जर आपण निगेटिव्ह मानसिकतेतून जर आपण टीकेला जर घेणार असाल तर आपण ते महाराष्ट्र धर्म कुठंतरी विसरत आहोत. जम्बो कोविड सेंटर, ICUबद्दल आणि जेवढे कोविड सेंटर सुरू केले होते ना आपण मुख्यमंत्री साहेब, जवळपास केंद्र आपण बंद केले किंवा खाजगी कंपन्यांना चालवायला दिलेले आहेत. आता जर उदाहरण म्हणूनच तुम्ही पुरावा पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुणेमधला जे कोविड सेंटर होतं ना, जम्बो कोविड सेंटर, ते आजही पूर्ण क्षमतेनं सुरू झालेलं नाही आहे. 5-5, 6-6, 7-7 हजार रुग्ण दररोज पुण्यामध्ये येत आहेत आणि आजही पुण्याचं जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेनं तिथली महानगरपालिका आणि शासन सुरू करू शकलेले नाही आहेत. पिंपरी चिंचवड तर विचारूच नका. पिंपरी चिंचवडमधला एकही कोविड हॉस्पिटल, एकही महानगरपालिकेचं कोविड हॉस्पिटल, ICU किंवा तिथलं जम्बो हॉस्पिटल हे सुरू केलं नाही आहे. उलट आता खाजगी तत्वावर कंपनीला टेंडरिंग प्रक्रियेतून कोणीतरी जवळचा माणूस टेंडर भरतो का, एखाद्या खाजगी कंपनीला देण्याचा घाट तिथं चालू आहे. आणि आपण म्हणताय की आम्ही पूर्ण क्षमतेनं, आमची पूर्ण तयारी झालेली आहे. आपण जर इतकं फंड आहे तर डायरेक्ट सरकार हे कोविड सेंटर का सुरू करत नाही? मुंबई आणि पुण्यामधले कोविड सेंटर खाजगी लोकांना का दिलेत याचं उत्तर तुम्ही द्या. मधल्या काळामध्ये शिथिलता आहे असं गृहीत धरून ते खाजगी लोकांना देऊन टाकलेत. आज जर पूर्ण क्षमतेनं ते कोणाचं ऐकणार आहेत? खाजगी तत्वावर दिलेल्या कंपन्या ज्या कोविड सेंटर किंवा हॉस्पिटल चालवत आहेत, हे ना जिल्हाधिकाऱ्यांचं ऐकणार आहेत, ना मुख्यमंत्र्यांचं ऐकणार आहेत, ना कमिशनरचं ऐकणार आहेत. कारण ते खाजगी तत्वावर आपण दिलेले आहेत, खाजगी कंपन्या ते चालवत आहेत, त्यांच्यावर डायरेक्ट आपलं काही अंकुश नाही आहे. म्हणजे तिथंही सामान्य रुग्णांना न्याय मिळणार नाही, तर तिथंही लुटालूट सुरू होईल याची जाणीव आपल्याला सुद्धा आहे. म्हणून जितके काही पुण्यामधलं, तर मी तुम्हाला एक किस्सा सांगू, एक उदाहरणासहित तुम्हाला किस्सा सांगतो की स्पर्शच्या संचलनाअंतर्गत जे एक कोविड हॉस्पिटल ICUचं तिथं आपण सुरू केलं होतं ना, एकही रुग्ण ॲडमिट झाला नाही मुख्यमंत्री महोदय. एकही रुग्ण ॲडमिट न झालेल्या स्पर्श संचलित कोविड ICU सेंटरला 3.25 कोटीचं बिल काढलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं. हे 3.25 कोटी कोणाच्या घशामध्ये टाकले तो आपण? आज पॅन्डेमिक ॲक्ट लागू आहे म्हणून जे 1 वर्षभरात खर्च झालेला आहे ते तुम्ही म्हणताय RTIमध्ये मागू शकत नाही. का मागू शकत नाही? कारण आपल्याकडे उत्तरं नाही आहेत, त्याचं स्पष्टीकरण नाही आहे. पिंपरी चिंचवडला काढलेलं 3.25 कोटीचं बिल हे फक्त एक उदाहरण आहे. असे महाराष्ट्रामध्ये किती कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपये खर्च झालेले आहेत याचा काही हिशोब आणि पत्ता नाही आहे. आपण श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्राच्या जनतेला याचा खुलासाही केलं पाहिजे. तूर्त नाही तरी आम्ही तुम्हाला तूर्त तरी तेवढं त्रास देणार नाही. आपण आधी परिस्थिती पूर्ण आपल्या नियंत्रणामध्ये घ्या आणि त्यानंतर याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्र जनतेला येत्या काळामध्ये द्यावं लागणार आहे. आपण म्हणताय की लॉकडाऊनचा उपयोग 2 पद्धतीनं आपण एका वर्षात केलं होतं. एक केलं होतं संसर्ग थांबवण्यासाठी यासाठी केलं होतं किंवा तेव्हा पेशंटांची नुकतीच ते विषाणूची घुसखोरी झाली होती. परंतु आता हा विषाणू स्प्रेड झालेला आहे आणि स्प्रेड झालेल्या अवस्थेमध्ये जेव्हा लॉकडाऊन लागतो तर तेव्हा जिथं तुम्ही लोकांना कोंडलंय ना, घरात कोंडलंय, तर एक रुग्ण पूर्ण परिवाराला इन्फ्लुअन्समध्ये आणू शकतो आणि एक रुग्ण गल्लीमध्ये मोकाट फिरतोय तर गल्ली पातळीवर लॉकडाऊन करण्याची तुमच्याकडे पोलीस यंत्रणा आणि स्टाफ नाही आहे. मग गल्ल्या उघड्या राहतील, मुख्य रस्ते बंद राहतील, तर ते संसर्ग झालेला व्यक्ती पूर्ण गल्लीला संसर्गामध्ये आणण्याशिवाय सोडणार नाही. त्यामुळं संसर्ग थांबवणं तर लॉकडाऊन केल्यानं शक्य होणार नाही आहे. यंत्रणा उभी करणं शक्य होऊ शकतो, पण जेव्हा सरकारची इच्छाशक्ती असेल. तर आपली इच्छाशक्ती नाही आहे. आपण म्हणताय की सरकार फर्निचरचं दुकान असलं तर फर्निचर उचलून आणूत, आम्ही व्हेंटिलेटर उचलून आणूत, आम्ही ऑक्सिजनची व्यवस्था करूत. हेच करावं साहेब, हेच करा.
तुम्हाला हेच करण्याची गरज आहे। आज नांदेडसारख्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की दररोज 1200-1300 रुग्ण निघत आहेत आणि इथं ऑक्सिजनचं सोडा, ऑक्सिजन नसलेलं बेडसुद्धा शासकीय रुग्णालयात तर सोडाच, खाजगी रुग्णालयामध्ये सुद्धा भेटत नाही आहे। त्या वॉर्डरोबमध्ये समोर अंगणमध्ये रुग्ण रात्रभर तिथंच वाट बघतायत सकाळी बेड मिळण्याची आणि रात्रीतून रुग्ण मरतायत बाहेर। आणि नांदेडमधून पूर्ण मराठवाड्यातल्या अर्ध्या मराठवाडा नांदेडमध्ये रुग्णसेवा येणारा आज आमच्या नांदेडमधले किमान 200हून जास्त रुग्ण हैदराबादला गेलेले आहेत आणि किमान डझनभर लोक दररोज आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जात आहेत। हिंगोली परभणीकडे तिकडला येणारा रुग्ण नाही राहता आता नांदेडचं रुग्ण बाहेर जातो। याच्यावरून आपण अंदाज लावा की किती गंभीर परिस्थिती आहे। आपण म्हणतायत की ICUची बेडची संख्या 3947 आहे। साहेब मी तुम्हाला एक आकडा सांगतो, तुम्ही सांगितलं ना की आता 43,000 रुग्ण आपले निघत आहेत, त्याच्यामध्ये किती रुग्णांना हॉस्पिटलची गरज आहे? कारण तुमचं वक्तव्य आणि दुसरीकडं आरोग्यमंत्र्याचं वक्तव्य नुकतंच 4-5 दिवसापूर्वी हेल्थ मिनिस्टरचं एक वक्तव्य मी ऐकलं, ते म्हणतायत की घाबरण्याची गरज नाही आहे, 80% रुग्ण असिम्प्टमॅटिक आहेत। मग साहेब आपली जी दररोज जिल्हानिहाय रिपोर्ट येते ना की एकूण टेस्ट किती झाले, किती रुग्ण सापडलेत, त्याच्यामध्ये सिम्प्टमॅटिक किती आहेत, असिम्प्टमॅटिक किती आहेत, याचं बायफर्गेशन आपण का देत नाही आहे? कळू द्या ना महाराष्ट्राला, कळू द्या लोकांना की किती लोकांना खाटाची गरज आहे, किती लोकांना ICUची गरज आहे, याची आकडेवारी आपण का देत नाही आहेत? आता आरोग्यमंत्र्याच्या वक्तव्यानुसार 80% रुग्ण असे आहेत जे असिम्प्टमॅटिक आहेत, त्यांना लक्षणे नाहीत। हे 80% रुग्ण आपल्या घरात स्वतंत्र खोलीमध्ये राहून किंवा आयसोलेशन सेंटरमध्ये राहून ते आपलं बिमारीचं गोळ्या औषध घेऊन ते भागू शकतात। म्हणजे आता 43,000 पैकी 80% धरलं तर 34,400 काहीतरी होतात, उरलेत किती? आता याच्यामधले ते म्हणतायत की 5% लोक असे राहतात जे गंभीर राहतात किंवा ज्यांना हॉस्पिटलची गरज असते। मग असे रुग्ण किती आहेत? 2150, 5% रुग्ण। या 5% रुग्णांपैकी ICU किती लोकांना लागतोय? 2 ते 3% गृहीत धरलं, बाकी लोकांना ऑक्सिजन लागत असेल तर आपण इतकीही व्यवस्था का उभी करू शकत नाही? इतकी यंत्रणा का करू शकत नाही? आपण म्हणताय व्हेंटिलेटर आपण मागू शकतो, बायपॅप आपण मागू शकतो, तर आपण हे सगळं मागू तर हे तर मागवा, याची तर पूर्तता करा। आज आमच्या नांदेडसारख्या ठिकाणी किंवा इतर जिल्ह्यामधली आम्ही माहिती काढली, तिथं बेड आहेत 200, 300, 500, 800, 1000 बेड झालेले आहेत, पण त्या 800च्या 800 बेडला ऑक्सिजन देऊ शकतो का? 800 पैकी किमान आपण 200-300 बेडवर ICUचे बेड करू शकतो का? आज आमच्या नांदेडसारख्या जिल्ह्यामध्ये फक्त 90 ते 100 व्हेंटिलेटर आहेत आणि इतकी महामारी इतकं अक्राळ स्वरूप धारण केलेल्या विषाणूच्या काळामध्ये 10 व्हेंटिलेटर इथले पालकमंत्री वाढवू शकलेले नाही आहेत। हे जिल्हानिहाय आपण जर किमान 50-50 व्हेंटिलेटरी जर वाढवले तर मला वाटते महाराष्ट्रातले 10 ठिकाण 10 जिल्हे असे आहेत जे पूर्ण हॉटस्पॉट झालेले आहेत। बाकीच्या जिल्ह्यामध्ये नियंत्रणामध्ये आहे पूर्ण विषाणूचं संसर्ग, परंतु 10-12 जिल्ह्यामध्ये परिस्थिती गंभीर आहे। मग आपण या 10-12 जिल्ह्यामध्ये पूर्ण यंत्रणा का उभी करू शकत नाही? आपण म्हणतायत की डॉक्टर नाही आहेत। अहो साहेब, आपल्याच महाविद्यालयामधून महाराष्ट्र शासनाच्या MBBS मेडिकल कॉलेजमधून दरवर्षी 6000 डॉक्टर MBBS करून बाहेर पडत आहेत। 6000 डॉक्टर दरवर्षी पडत आहेत। गेल्या 5-10 वर्षामध्ये ज्यांनी MBBS केलेले आहेत किंवा डॉक्टरी केलेले आहेत, असे 6000चं 10 वर्षही केलं तर 60,000 डॉक्टर निघालेले आहेत। पण याच्यापैकी आपल्याकडं शासकीय सेवेमध्ये असलेल्या डॉक्टरांची संख्या 10% नाही आहे, 90% खाजगी क्षेत्रात आहेत। आणि कितीतरी मेडिकल ऑफिसर आहे, BMS BHMS सारखे म्हणून आहेत आणि त्यांना एका डॉक्टरचं पूर्ण हे असताना आपण म्हणताय डॉक्टर नाही आहेत। लाखोच्या संख्येने हे डॉक्टर आहेत। यांना आपण जर संधी दिली, यांना आपण अपील केली आणि चांगलं मानधन दिलात तर हे खाजगी डॉक्टरसुद्धा कोविडची तपासणी देऊ शकतात। नर्सिंग कॉलेजेस आहेत आपल्याकडे, नर्सिंग कॉलेजेसची संख्या किती असू शकते? माझ्या एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये 20 ते 25 नर्सिंगचे कॉलेजेस आणि सेंटर चालतात। याचा अर्थ एकूण महाराष्ट्रामध्ये हजारोच्या संख्येनं नर्सिंग सेंटर निघालेले आहेत ना, तिथून पासआउट झालेले आणि प्रॅक्टिस न करत असलेल्या या नर्सिंग केलेल्या नर्सिंग आमच्या बहिणींना किंवा बंधूंना आपण एक आकर्षक पगार तर द्या। अहो खाजगी रुग्णालयामध्ये आपलं जीव मोठी धरून 15-15 हजार 20-20 हजारमध्ये आमच्या या बहिणी काम करत आहेत। आपण द्या ना 20-25 हजार रुपये यांना पगारीच्या, वाढून पगार द्या ना, दुपटीनं द्या ना। ते येतील समोर, तुम्ही अपील करून पहा, ते येतील। परंतु तुम्ही अपील करणार नाही। हो तुम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये अर्ध्याहून जास्त काय 90% स्टाफ कंत्राटी खाजगी कंत्राटदाराकडून घेतलेला काढून टाकलेला आहे आणि अजूनही पूर्णतः तेवढाही स्टाफ आपण सेवेमध्ये समाविष्ट करून घेतलेला नाही आहे। आणि आपण म्हणताय की आरोग्याच्या बाबतीमध्ये
आपण खंबीर झालो. इतकं मोठा अनुभव भेटला होता ना मुख्यमंत्री महोदय आपल्याला गेल्या वर्षी. इतकं मोठा अनुभव भेटल्यानंतर आपण गेल्या वर्षीचं जे आपलं आरोग्य बजेट होतं त्या आरोग्य बजेटामध्ये यंदा येणारी अजून आरोग्य सुविधेची सक्षमता करण्यासाठी बजेट वाढवायला पाहिजे की बजेट कमी करायला पाहिजे, कळू द्या महाराष्ट्राच्या जनतेला. आपण यंदाच्या बजेटमध्ये किती बजेट ठेवलेलं आहे. आपण यंदा आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये 16,839 कोटीची तरतूद केलेली आहे आणि 2020 या सुधारित अर्थसंकल्पापेक्षा ही तरतूद 1,175 कोटींनी कमी आहे. उलट ही वाढायला पाहिजे होती ना. मार्च महिन्यामध्ये झालं ना बजेट आपल्याला संकट आहे मानलं ना, आपण परिस्थितीमध्ये हाय अलर्ट केलं ना, मग ही परिस्थितीची जाणीव असताना आपण बजेट वाढवायचं सोडून बजेट कमी का केलेलं आहे. आणि आपण खाजगी कंत्राटदारापेक्षा आपण डायरेक्ट भरतीची प्रक्रिया सुरू करा. आपण डायरेक्ट इमारती ताब्यामध्ये घ्या. जितके महाविद्यालयाला आपण एड दिलेला आहे आतापर्यंत, शासनानं ज्या ज्या विद्यालय महाविद्यालयांना पोचलेला आहे, ग्रँट दिलेला आहे, ते महाविद्यालय ताब्यात घ्या आणि डॉक्टरांना आव्हान करा, अर्जंट बजेटची आपण प्रोव्हिजन करा. आणि इतकंच नव्हे, जर आपण डॉक्टर पुरवू शकत नाहीत ना, तर खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना आपण विशेष प्रशिक्षण देऊन रेमडेसिवीर ऑक्सिजन लेवलचे रुग्ण घेण्याला एक प्रशिक्षण द्या. त्यांना एक नॉर्म समजावून सांगा. त्यांना रेमडेसिवीर लेवलचं स्टेजवरचं पेशंट हाताळायचं 2-3 दिवसाचं प्रशिक्षण देऊन आपण जर सगळ्या जनरल प्रॅक्टिशनर आणि खाजगी कन्सल्टंटला मोकळीक दिली ना की तुम्ही कोविड पेशंट घेऊ शकता या नियमावर, तर आपल्या इथं डॉक्टरांचा भरमसाठ साठा हे तुमच्या हातात लागल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या स्वतःच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगरपालिकेचे किती दवाखाने आपण उभे केलेले आहेत, मुंबई महापालिकेमध्ये किती जम्बो सेंटर आपण उभे केलेले होते आणि त्यांचं बजेट काय आहे आणि यंदा त्यांचं बजेट आपण काय ठेवलेलं आहे याची तरी माहिती लोकांना कळू द्या ना. म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणताय की तुम्ही कुटुंबाचे प्रमुख आहात, आम्ही सैनिक आहोत, ते सगळं खरं आहे हो. किंबहुना आम्ही तुम्हाला आपलं कुटुंब प्रमुख मानतोय. राजकारण राहायला बाजूला, आम्हाला या परिस्थितीमध्ये राजकारणाची अजिबात गरज नाही आहे. पण पॅन्डेमिक ॲक्ट लागू असताना जेव्हा आपण आर्थिक तरतूद केली, खर्च केलं, त्याचा हिशोब दाखवण्याचं नाही ही तरतूद आहे. तर पॅन्डेमिकमध्ये आपण खाजगी संपत्ती, खाजगी डॉक्टर यांचाही अधिकार वापरू शकता, यांनाही आपण कामाला लावू शकता, यांनाही मोकळीक देऊ शकता, यांनाही सूट देऊ शकता. मग का आपण देत नाही आहेत, का असं कायदा करत नाही, का असं प्रोव्हिजन करत नाही, का कंत्राटदारांना, का खाजगी कंपन्यांनाच आपण हॉस्पिटल चालवायला द्यालोत, का आपण स्वतः ते करू शकत नाही. डायरेक्ट भरती प्रक्रिया करा. जेवढे हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल बनवलेले होते तिथं डायरेक्ट तुम्ही परमनंट मेडिकल ऑफिसर, ANM आणि नर्सेस सुरू करा. आणि जर हे करता आला तर तुम्ही पहा तुमच्याकडं आहे त्यापेक्षा 10 पटीनं जास्त आरोग्य सुविधा या काही 1-2 आठवड्यामध्ये उभ्या राहू शकतात. पण आपण हे युद्ध पातळीवर हे केलं पाहिजे. परंतु आपण हे न करता लोकांना कोंडण्यामध्ये आपल्याला रस आहे. अहो, गेल्या वर्षी लोकांनी स्वागत केलंय. आपल्या सगळ्या धर्म, त्योहार, सण, जाती पाती, महामानवांच्या जयंत्या सगळ्यांनी आपलं सन्मान करून कुटुंब प्रमुखाचा आदेश पाडून केलंय. पण कुटुंब प्रमुखाला नुसतं अधिकारच नसतोय, कुटुंब प्रमुखाचे कर्तव्य असतात. म्हणून आम्हाला विचारायचं की आपण आपले कर्तव्य पार पाडाना. आहे ती पूर्ण जी आपली तिजोरी आहे, 2,80,000 कोटीचं बजेट आहे महाराष्ट्र शासनाचं आणि आपण आरोग्यावर 16,000 खर्च करतोय. म्हणजे एकूण बजेटच्या किती टक्के करतोय. आता पॅन्डेमिकच्या काळामध्ये सगळं जर बंद आहे तर सगळा बजेट आरोग्यावर खर्च करा. आणि जे लोक उपाशी मरत आहेत, उदरनिर्वाह नाही आहे, अहो गेल्या वेळेला ज्यांनी किट वाटले ना अन्नधान्याच्या, आज त्यांना किट मागण्याची पाळी आलेली आहे. जे मध्यमवर्गीय होते, जे लोकांना मदत करत होते, आज त्यांना ते गरजू बनलेले आहेत, त्यांना मदतीची गरज आहे. ज्या व्यापाऱ्यांनी गेल्या वर्षी सण त्योहाराचं सीझन घालवून समर्थन दिलं लॉकडाऊनचं, आज त्या व्यापाऱ्यांवर मरण्याची पाळी आलेली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती विचारू नका, गाव खेड्यापर्यंत चक्कर मारून या उद्धव साहेब. गाव खेड्यामध्ये लोकांचं जगणं अवघड झालेलं आहे. आपण लोकांना जर लॉकडाऊन केलात तर कोरोनामुळे जितके रुग्ण मरत आहेत त्यापेक्षा जास्त लोकांना भाकर मिळाली नाही म्हणून लोकांना मरावं लागेल. अहो, बिमारीनं मेलेलं रुग्ण हे तरी आपण सोसून घेऊ, पण भुके वाचून मेलेलं रुग्ण, या काळामध्ये उपाशीपोटी मेलेल्या माणसाचं
प्रेत आपल्या छातीवर ओझं करणार आहे, आपल्या मानगुटीवर येऊन बसणार आहे. म्हणून लोकांना उपाशी पाडू नका. लोकांना आहे ते सगळं बजेट डायव्हर्ट करा, लोकांच्या खात्यामध्ये पैसे टाका. हे सगळं तुमच्याकडे लॉकडाऊनचं प्लॅन काय आहे? तुम्ही सांगा की मला 10 दिवसाच्या लॉकडाऊनची संधी द्या. 10 दिवसामध्ये इतके हॉस्पिटल, इतके महाविद्यालय ताब्यात घेऊन आम्ही इतके ICU बेड प्रत्येक जिल्ह्यामध्ये करणार आहोत, इतके ऑक्सिजनचे बेड करणार आहोत. 10 दिवसामध्ये आम्ही दररोज 1 लाख नव्हे तर 10 लाखाच्या हिशोबानं दर दिवशी 10 लाख वॅक्सिनेशन आम्ही करणार आहोत. त्याची आमच्याकडे यंत्रणा आहे. साहेब मला सांगा बरं, त्याला डॉक्टर कशाला लागतो? वॅक्सिनेशनसाठी डॉक्टर कशाला लागतो? एक ANM फक्त वॅक्सिन देण्यासाठी आणि नॉन मेडिको स्टाफ, कॉम्प्युटर ऑपरेट, आधार कार्ड एंट्री हे सगळं करण्यासाठी. तुम्ही ऑपरेटर घ्या ना. संगणक शिकलेले तरुण बेरोजगार फिरतायत, MPSC UPSC साठी संघर्ष करणारे तरुण. आज तुमच्या आव्हानाला जीव आपले प्राण युद्धाच्या वेळेला करताना आपण युद्ध भरती, सिव्हिलियन्सची युद्ध भरती करतो ना ऐन वेळेला. मग आपण वैद्यकीय भरती करू शकत नाही, मग आपण नर्सिंगची भरती करू शकत नाही, वार्ड बॉयची करू शकत नाही, ब्रदरची करू शकत नाही. इंजेक्शन देणे, सलाईन लावणे हे अर्जंटली आपण ट्रेनिंग दिली. 2-3 आठवड्यामध्ये कॉमन एक मिनिमम ट्रेनिंग देऊन आपण त्यांना हाताशी ठेवू शकतो. एका ANMच्या खाली जर आपण 10 लोक ठेवले तर ती ANM आमची बहीण, आमचा भाऊ त्या 10 लोकांच्या स्टाफकडून काम करून घेऊ शकतो. निगा राखण्यासाठी, हे करण्यासाठी. इंजेक्शनचा आपण म्हणताय की भरमसाठ साठा आहे. कुठं आहे साहेब? माझ्या जिल्ह्यामध्ये कालपासून एकाही कंट्रोलला एकही रेमडेसिवीर भेटलेलं नाही आहे. अशीच परिस्थिती इतर जिल्ह्यांमध्ये आहे. आपण याला ओपन का करत नाहीत? सगळ्या मेडिकलला रेमडेसिवीर सप्लाय अलाउ करा. आणि आपण म्हणते कुठून आणू? घ्या की शेजारच्या राज्यांची मदत. अहो लोक दुसऱ्या देशांची घेत आहेत ना. आज देशात सगळ्यात जास्त रुग्ण असलेला महाराष्ट्र आहे ना. देशभराच्या दुसऱ्या राज्यांना, मुख्यमंत्र्यांना आपण अपील करा, एक पत्र काढा, एक अपील काढा, एक कॉल करा. सगळे राज्य उभं टाकतील आपल्या मागं. आपण इतक्या राज्यांची कधी नाही मी मदत करतो. अहो आपले जे उद्योगपती आहेत ना, तुम्ही म्हणता एकाने टीका केली, टीका नाही केली. त्यानं तुम्हाला एक मार्ग दाखवलं की आरोग्य सुविधा सक्षम करा. तुम्ही सांगा ना त्या उद्योगपतीला, इतरही उद्योगपत्यांना सांगा की तुमच्याकडून आम्हाला जिल्ह्याने 10 व्हेंटिलेटर द्या, 10 ॲम्ब्युलन्स गाड्या द्या, 10 आम्हाला रुग्णालय चालवण्यासाठी आम्हाला हे वेगवेगळे इक्विपमेंट लागतात, बायपॅप लागतात. ठीक आहे, व्हेंटिलेटर महाग आहे, बायपॅपचं त्याच्या 10% येतो ना. किंबहुना बायपॅप दिलं तरी जीव वाचतील ना लोकांच्या. ऑक्सिजनचे सेंटर वाढवा आणि गल्ली तेथे ऑक्सिजन O2 सेंटरचे बेड जर आपण लावलेत तर महाराष्ट्रामध्ये कोणाचे प्राण जाणार नाहीत. मृत्यूदर आहे त्यापेक्षाही खूप कमी होऊ शकतो. परंतु हे सर्व करायची इच्छाशक्ती आपली आहे का? आपण हे न करता, आपले कर्तव्य पार न पाडता आपण फक्त अधिकार वापरत आहात. आणि एक चांगला कुटुंब प्रमुख फक्त अधिकारांना दाबणारा नव्हे तर आपल्या कर्तव्याच्या बोजाखाली दबलेला सुद्धा राहावा लागतो. आपल्याबद्दल आम्हाला प्रचंड आस्था आहे, आम्हाला काळजी आहे. आपली आणि आपल्या कुटुंबामध्ये कोरोना येऊ नये, आपण सावध राहिलं पाहिजे, हे खरं आहे. पण साहेब तुम्ही स्वतःला कोरोना होऊ नये म्हणून या भीतीपोटी अख्ख्या महाराष्ट्राला भीतीदायक या भीतीग्रस्त का करतायत? आपण सांगा ना की जे रुग्ण निघतायत ना 43,000, त्याच्या 80% 34,400 रुग्णांना दवाखान्याची गरज नाही. हे आपण रिपोर्टमध्ये का देत नाही आहेत? असिम्प्टमॅटिक पेशंटचं डिटेल आपण का देत नाही आहेत? आपण साधारण रुग्णाचं 20% रुग्णांपैकी किती अतिगंभीर आहेत याचे डिटेल वेगळे का देत नाहीत दर दिवशी? आपण हे जर देण्याचं काम केलं तर महाराष्ट्राच्या जनतेला भीती वाटणार नाही, त्यांनाही संयम राहू शकतो. कुटुंब प्रमुखानं संयम दिलं तर आम्ही सगळे संयमानं या कोरोनाशी लढायला तयार आहोत, 2 हात करायला तयार आहोत. परंतु या परिस्थितीमध्ये आपण लोकांना उपाशी मारू नका. आपण लोकांना सावधगिरीचे आवाहन करूया. लोकांनी स्वतःहून मास्क लावला पाहिजे, डिस्टन्स केलं पाहिजे, काम नसताना घरातून बाहेर नाही पडलं पाहिजे आणि जेवढे कमी लोक निघतील हे करूया. परंतु आम्हाला हे शंका येते, आपण या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या नंतर आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या ना साहेब. निवडणूक घेतली म्हणलं तर लोकांचं एकत्रितपण झालं ना. मग यानंतर आजही आपण पाहतोय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका झाल्या, 92% मतदान झालंय. म्हणजे हे मतदार काय 4-5 लोकांपेक्षा जास्त लोक समोर येऊ नये. मग हे 92% झालेलं मतदान कुठून आलं? एकेकाचं मत आपण घरातून घेतलेलं नाही आहे ना, ते तर मतदान केंद्राला गर्दी झाली ना तिथं. आजच्या काळामध्ये म्हणजे या परिस्थितीमध्ये मतदान घेऊ शकता. पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर केली साहेब आपण, ती नाही थांबवली आपण. मग आता
पश्चिम बंगालमध्ये याच काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांच्या, याच तृणमूल काँग्रेसच्या, याच BJPच्या पंतप्रधानाच्या सभेला अफाट गर्दी होतोय. तिथं कोणाला मास्क नाही आहे. पंतप्रधान मास्क विना तिथं बोलतायत. राहुल गांधी मास्क विना बोलताय. आजचंच चित्र आहे. आत्ताच मी बातमीमध्ये पाहिलं थोड्या वेळापूर्वी. यांना काहीच बंधनं नाही आहेत. इतकं भरमसाठ सभा होत आहेत. सगळी गर्दी जमते. पोटनिवडणूक तुम्हाला घेता येते. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका तुम्हाला घेता येतात. मग आम्हाला गोरगरीब लोकांना, तुम्ही कामगारांना, कष्टकऱ्यांना कोंडण्याचं जिद्द का करतायत? म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण थोडंसं आत्मचिंतन करा. सरकारचं म्हणतोय मी, वैयक्तिक नाही म्हणत. या सरकारचं आत्मचिंतन व्हायला पाहिजे आणि बजेटमध्ये तरतूद करा. अर्जंटमध्ये युद्ध पातळीवर आपण यंत्रणा उभी करा. आपण यंत्रणा उभी करून, आपण जिल्ह्याने ICU सेंटर वाढवून, आपण जिल्ह्याने ऑक्सिजन सेंटर वाढवून, भरमसाठ रेमडेसिवीर आणि औषध गोळ्यांचा साठा वाढवून तरीही जर रुग्ण आटोक्यात आले नाही तर मग जनतेकडून आपण अपेक्षा करा की जनता तुम्हाला लॉकडाऊनमध्ये साथ देईल. नाही तर आता माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला विनंती केलेली आहे, पण त्या विनंतीमध्ये एक गर्भ इशारा पण आहे. त्या इशाऱ्याला आपण समजून घ्या आणि लॉकडाऊनसारखी आपण परिस्थिती महाराष्ट्रावर पुन्हा एकदा, महाराष्ट्राला त्या संकटामध्ये लॉकडाऊनच्या आणू नका. लोकांना, जिल्ह्यांना, शहरांना आणि संपूर्ण राज्याला कोंडण्याचा निर्णय आपण घेऊ नये. हा निर्णय लोकहिताचा होणार नाही आहे. म्हणून आपणास मी पुनश्च एकदा विनंती करतो की येत्या महिन्यामध्ये मोठमोठे सण उत्सव येत आहेत, महामानवांच्या जयंत्या येत आहेत, रमजानसारखा महिना येतो आहे आणि चांगल्या उत्सवाचा काळ आहे. संघर्ष केलेल्या महामानवांचा काळ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. गेल्या वर्षी लोकांनी साध्या पद्धतीने घरातल्या घरात साजरी केली. रमजान ईद पण घरातल्या घरात साजरी केली. जितके त्यौहार असतील ना, सर्व धर्मियांचे त्यौहार म्हणतोय मी. आणि हे सामान्य लोकांना त्यौहार साजरे करण्यापेक्षा या त्यौहाराच्या निमित्तानं मार्केटमध्ये होणारी जी उलाढाल असते, जी अर्थव्यवस्था असते, हे पूर्ण वर्षातून दिवाळीला आणि अशा मोठ्या भीम जयंती, रमजानसारख्या मोठ्या सण उत्सवाला आपलं मार्केट फुलतो, आपली अर्थव्यवस्था बळकट होते. आणि या महिन्यामध्ये जर आपण हे केलं तर व्यापारी थंडावतील, लोकही थंडावतील. म्हणून आपल्याला विनंती आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी काल जे ट्विट करून आपल्याला संदेश दिलेला आहे त्याचा आपण विचार करावा आणि गंभीरपणे विचार करून लॉकडाऊन करण्यापेक्षा आपण आरोग्य सुविधा वाढवण्याकरिता युद्ध पातळीवर काम करावे. आम्ही सगळेजण तुमच्या मदतीला तुम्ही हाक द्या, आम्ही साथ देऊ. तुम्ही म्हणा आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आरोग्य सेवेमध्ये तुम्ही प्रशिक्षित करा. आम्ही जिल्हा न्याय तुम्हाला कार्यकर्त्यांची यादी देऊ. आम्ही काम करायला तयार आहोत. आम्ही रुग्णसेवा करायला तयार आहोत. आमचे इथे जेवढे वंचित आणि बहुजन घटकातले नर्सेस आहेत, ANM आहेत, वार्ड बॉय आहेत, आमचे ब्रदर्स आहेत, यांना आम्ही आव्हान करतोय, पुढे या. आणि शासन तुम्हाला, जर सरकारनं या काळामध्ये काम केलेल्यांना प्रमाणपत्र देऊन शासकीय भरतीमध्ये प्राधान्याचं आश्वासन दिलं तर बघा साहेब, बेरोजगार तरुण आपले प्राणपणाला लावतील, पण महाराष्ट्राची मान खाली होऊ देणार नाहीत आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला जीव गमावू देणार नाहीत. इतकं दम आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तर स्वतः महाराष्ट्राची शान आणि मान आपण कशी खाली होऊ देणार आहोत? तुम्ही फक्त आव्हान करून पहा. तुम्ही फक्त आर्थिक तरतूद करा. आपण फक्त आपल्या जबाबदाऱ्या, आपले कर्तव्य पार पाडा. आम्ही तुम्हाला आमच्यावरचा अधिकार हा साबूत ठेवूत आणि त्याचे आम्ही अनुकरण करूत. पण फक्त आपण एकदा आपल्या कर्तव्याच्या बाबतीत जागृत व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय